अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात पुन्हा अतिसाराची लागण झाली आहे आणि मेळघाटात पुन्हा एकदा त्यामुळे खळबळ उडाली आहे। हातरू गावामध्ये 58 नागरिकांना दूषित पाणी प्यायल्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे। हातरू ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। 7 रुग्णांची प्रकृती अधिक बिघडली आहे। चुरडीमधल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आता त्यांना हलवण्यात आलंय। हातरू गावामध्ये हँडपंपच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची लागण झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आहे आणि मेळघाटातल्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी देण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असल्याचं समोर येतंय। आणि ओबीडीचे पेशंट निघालेले आहेत। त्यासाठी आम्ही डॉक्टर स्वाती राठोड आणि डॉक्टर राकेश चंद्रशेखर इथे आम्हाला पाठवण्यात आलेलं आहे। सध्या इथे लूज मोशनचे टोटल 18 पेशंट निघालेले आहेत। त्यापैकी इथे आपण IPD 8 पेशंट बनवले आहे। त्यानंतर इथून 7 पेशंट आपण रेफर केलेले आहेत। RHला गेलेले कालच इथून रेफर झालेले आहेत 7 पेशंट। त्यापैकी 4 RH चोरून इथे ॲडमिट आहे आणि 3 दिल्ली जयपूरला रेफर करण्यात आले।